कोणत्याही परिस्थितीत मी मिरज विधानसभा निवडणूक लढणारच. महेश कांबळे. पालकमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने विधानसभेच्या अगोदरच त्यांनी नगरसेवकांना गोळा करून त्यांच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यांची उमेदवारी देखील धोक्यात आली आहे. त्यांनी 15 वर्षात कोणतीच विकास कामे केली नसल्याने त्यांना याचा आधार घ्यावा लागतोय. पण मिरजकर जनता ही सुज्ञ आहे. यावेळी त्यांनी बदल करायचं ठरवलंय. मिरजकर जनता ही पायाखाली आणि डोक्यावरती घ्यायला मागे पुढे पाहत नाही, असा टोला महेश कांबळे यांनी पालकमंत्र्यांना लगावला. 2 दिवसापूर्वी विद्यमान पालकमंत्री आणि ह्या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी प्रेस घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये मिरजेतल्या वेगवेगळ्या पक्षातील 20-22 नगरसेवक त्यांनी बोलावून घेतले होते. मग तो फंड देण्याचा बहाणा असेल किंवा काय दुसरी कोणतीही घटना असेल, पण त्यातून एक सिद्ध असं झालं की सुरेश खाडेंची उमेदवारी भारतीय जनता पक्षातली धोक्यात आलेली आहे. हे त्या बैठकीवरून आणि प्रेसवरून सिद्ध झालं. त्याचं कारण असं, सुरेश खाडेंनी 15 वर्षात जर कामाचा डोंगर उभा केला असेल तर त्यांना अशा सर्व पक्षातल्या नगरसेवकांना बोलवून आम्ही पाठिंबा जाहीर करतो हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सांगायला लावणं, म्हणजे ह्यामध्ये सुरेश खाडेंच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि सुरेश खाडेंची उमेदवारी धोक्यात आहे. दुसरा मुद्दा, मी स्वतः MIM पक्षाची उमेदवारी मिरज विधानसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी मागितलेली आहे. पण ह्या वेळेला तिसरी आघाडीसुद्धा महाराष्ट्रात तयार होण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहे. मग ते राजरत्न आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, MIM असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील, या सर्वांची मिळून जर तिसरी आघाडी झाली तर त्या तिसऱ्या आघाडीतून सुद्धा मला उमेदवारी मिळाली तर मी लढण्यास इच्छुक आहे. त्यात मला महत्त्वानं सांगायचं आहे की मी मिरज विधानसभा कशासाठी लढतोय. गेले 15 वर्ष मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी, मिरज शहरातील मतदारांनी उपऱ्या माणसाला सहन केलंय. आज मिरज विकासाकडून भकासाकडे गेलेली आहे. मिरजेसाठी, मिरज मतदारसंघासाठी 2,500-3,000 कोटी निधी आणून खर्च केला असं पालकमंत्री सुरेश खाडे सांगतायत. पण 3,000 कोटी 2,500 कोटी कुठं मुरलं हे शोध घेण्याची वेळ आहे. आज मिरजेतले रस्ते बघितले तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे शोधण्याची वेळ आलेली आहे. मिरजेच्या कुठल्याही विकासाचं विजन या सुरेश खाडेंच्या डोळ्यासमोर दिसून आलेलं नाही. दुसरा मुद्दा, मिरजेमध्ये सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची विटंबना त्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या माध्यमातून केली जाते. आज त्या क्रीडांगणाला 5-6 कोटी रुपये खर्चून सुद्धा तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडची सुद्धा 29 कोटी खर्चून सुद्धा आज खड्ड्यामध्येच तीच अवस्था आहे. आज मिरजेतला भाजी मंडईचा प्रश्न तसाच प्रलंबित पडलेला आहे. मिरजेमध्ये दुसरे विषय जर घेतले तर मिरजेतल्या नगरपालिकेच्या शाळा असतील किंवा मतदारसंघातल्या शासकीय शाळा असतील, यांचा दर्जा अतिशय बिकट झालेला आहे. शाळांची जी काही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे ती कमी झालेली आहे. मला या पालकमंत्री सुरेश खाडेंना विचारायचं आहे, 15 वर्षात तुम्ही ठेकेदारांना पोचण्यापलीकडे काय काम केलंय? मिरजेचा 2,500 कोटीमध्ये सिंगापूर झाला असता. आज तुम्ही फक्त तुमच्या PA मोठं करण्याचं काम केलं. आधीचा PA वनखंडे असेल किंवा आत्ताचा PA वैभव नलवडे असेल, याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम तुम्ही केलं. ठराविक 5-6 ठेकेदारांना पोचण्याचं काम तुम्ही केलं. म्हणजे मिरजेचा विकास झाला का? आणि मिरजकर जनतेला परवा दिवशीची प्रेस रुजलेली नाही. मिरजकर जनतेला, सुज्ञ मतदार बंधू भगिनींना जर हे 20-22 नगरसेवक गृहीत धरून सुरेश खाडे त्यांच्या जीवावर जर राजकारण करणार असतील, मी आमदार होणार आहे असं जर मिरवणार असतील, तर हे साप खोटं आहे, दिवसा बघितलेलं स्वप्न आहे. मिरजकर जनता कधीही कुणालाही पायाखाली घ्यायला मागं पुढं बघत नाही आणि डोक्यावर घ्यायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. त्यामुळं मिरजेच्या ज्या काही प्रश्नांची जाण आहे ती मला सुरुवातीपासून आहे. माझा जन्म मिरजेतला आहे. मिरजेचे विकासाचे मुद्दे मला माहिती आहेत आणि मी सर्वसामान्य कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या घरातून पुढे आलेला एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. आज प्रत्येक पक्ष आंबेडकरी समाजाला डावलून उमेदवारी देतो. याचं कारण काय? तर आंबेडकरी समाज हा संघर्ष करतो. म्हणून मी MIM पक्षातून उमेदवारी मागणी केलोय. MIM पक्षाने मला उमेदवारी दिली तर ठीक आहे, नाही दिली तरी ठीक आहे. तिसऱ्या आघाडीला उमेदवारी मागितलेली आहे, दिली ठीक आहे, नाही दिली ठीक आहे. पण कोणत्याही परिस्थितीत मिरज विधानसभा 2024ची निवडणूक मी अपक्ष का होणार लढणार हे आज मी जाहीर करतो आणि त्यासाठीच आजची प्रेस घेतलेली आहे. आणि मिरजेचे जे काही आपले बाकीचे प्रश्न आहेत ते सातत्यानं मी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. मग ते कोरोना काळात असेल
किंवा बाकीच्या मिरजेच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर केलेली आंदोलनं असतील, आज मिरजेमध्ये आमदारकीसाठी जे इच्छुक म्हणून आलेले आहेत ते कोरोना काळात कुठे गेले होते, त्यांनी मिरजेतल्या कुठल्या विषयावर आंदोलन केली हे त्यांनी जाहीर करावं. आणि सुरेश खाडेंना माझा सवाल आहे, एका स्टेजवर तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तर या. तुम्हाला एखादा कार्यकर्ता जड वाटायला लागला तर तुम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवता किंवा त्या कार्यकर्त्याला बाद करण्याचा प्रयत्न करता. तुमच्यात जर खरोखर हिंमत असेल तर माझ्यासारख्या एका मुंगीसारख्या कार्यकर्त्याला तुम्ही लढवून तुमची धाडस दाखवा. कधीही सुरेश खाडे आज म्हणतात की हिमालय आहे, हत्ती आहे, पण जर हत्तीच्या कानात मुंगी शिरली माझ्यासारखी तर त्या हत्तीला खुळं केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं माझं सुरेश खाडेंना ओपन चॅलेंज आहे, तुम्ही माझ्याशी निवडणूक लढवून तुम्ही किती कामं केलाय, किती विकास केलाय ते जनतेला दाखवून द्या, असं मी जाहीर आव्हान देतो. आणि येणारी विधानसभा निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढणार आहे आज ठामपणे जाहीर करतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.